नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. 66 लाख रुपये गेले खड्ड्यात, काम न करताच बिल काढण्याचा डाव. अनेक वर्षापासून खड्डेमय असलेले रस्ते गौरापूर ते कुडूस, बिलावली ते चिंचघर व कोंढले ते खैरे या 20 किलोमीटर रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 66 लाख रुपयाची निविदा काढली होती. ही निविदा हिमालय मनोहर पाटील या ठेकेदाराला लागली. सदर काम हे डांबरीने खड्डे भरण्यासाठी दिले असून सुद्धा त्याने कोणत्याही प्रकारचे खड्डे बुजवले नाहीत. या परिसरातील स्थानिक तरुणांनी वर्षातून 3 वेळा स्वखर्चाने खड्डे भरले. त्यातून तब्बल 66 लाख रुपये घशात घालण्याच्या या ठेकेदाराच्या विरोधात संतप्त नागरिकांनी यावेळेस ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन अथवा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट. नमस्कार, इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण आहोत कुडूस देवघर या रोडवर. कुडूस देवघर, बिलावली ते चिंचघर आणि कोंढला ते खैरे असं 66 लाखाचा काम हिमालया पाटील या ठेकेदाराला लागलं होतं आणि 2023-24 या वर्षामध्ये ते काम त्याला पूर्ण करायचं होतं. आणि सदर काम हे डांबरीने खड्डे भरायचे होते, परंतु या रस्त्यावर एकही डांबरीचा थेंब त्याने वापरलेला नाही. येथे MPM BM करून हे खड्डे भरायचे होते. या ठिकाणी फक्त 2 दिवस त्याने JCB लावून बाजूची माती खड्ड्यामध्ये टाकून खड्डे भरलेत. आणि या अशा निकृष्ट कामामुळे येथील सगळी पंचक्रोशीतील जनता आहे ती त्रस्त होते. त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. अशा या ठेकेदाराला याच्यावर गुन्हा दाखल करावी अशी मागणी येथील स्थानिकांनी केलेली आहे. आणि या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावे व पुन्हा कोणतं काम मिळू नये अशी मागणी येथील जनता करत आहे. चिंचघर ते देवघर या रस्त्यात अनेक वेळा खड्डे पडले. या खड्डे भरण्यासाठी येथील स्थानिक रोड संघर्ष समिती आहे, त्या समितीने वारंवार जवळजवळ 3 वेळा स्वखर्चातून निधी काढून येथील खड्डे भरलेले आहेत. या ठेकेदारावर अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी येथील जनता करत आहे. इंडिया न्यूज 28 साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी. नमस्कार, मी बुधावली ग्रुप ग्रामपंचायत बुधावली काठी सरपंच अनंत पाटील. हा जो एक देवघर कुडूस देवघर रस्ता जो आहे हा एक हिमालया कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांना एक मंजूर झालेला आहे. आणि त्यांनी जो रस्ता जो बनवण्याचं एक काम केलं ते एक अतिशय एक निकृष्ट दर्जाचं असं काम केलेलं आहे. कारण जे खड्डे भरायचे आहेत ते डांबर टाकून भरायचे आहेत, पण त्यांनी शेतामधली माती टाकून ते खड्डे भरण्याचं काम केलेलं आहे. आणि असे जर कॉन्ट्रॅक्टर अशा कॉन्ट्रॅक्टरांना प्रशासन जर परवानगी देत असेल किंवा कामं देत असेल तर एक अतिशय ह्या बुधावली गाव किंवा गुंज बुधावली काठी असे एक 5-6 गाव मिळून एक अतिशय दुर्दैवी अशी बाब आहे. कारण हे जे बुधावली गुंज आणि देवघर इकडे एक मोठं कॉलेज MS कॉलेज एक लांबून एक मुंबई सारख्या ठिकाणावरून एक विद्यार्थी येतात. आणि ही रोडची अवस्था अशी आहे. आणि हा जो रस्ता आहे देवघर बुधावली हा मेन हायवेला जोडणार आहे, बाजारपेठेला जोडणार आहे. म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे की असे निकृष्ट दर्जाचे असे ठेकेदार न निवडता एक चांगल्या दर्जाचा ठेकेदार निवडून त्यांच्याकडून काम करून घ्यावं अशी माझी विनंती आहे. आणि जे काय समजा आता एक ठेकेदार जे नेमलेले आहेत त्यांच्यावर त्यांनी जे काम न करता त्यांनी असे थुकपट्टी किंवा करण्याचं काम केलेले आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी एक विनंती आहे माझी प्रशासनाला. कुडूस देवघर रस्त्यासाठी 66 लाख रुपये निधी मंजूर झाला होता. त्यानंतर त्याचं काम झालं की नाही झालं, काय म्हणाल? नाही, या रस्त्याचं तर आतापर्यंत कुठलंच काम झालेलं नाहीये. आम्ही सतत या रस्त्यांनी प्रवास करतोय आणि आम्हाला माहित आहे की रस्त्यापर्यंत धातूर मातूर फक्त थोडीशी माती टाकली होती, पण बाकी तर डांबरीचं काम किंवा GSB हे तर कामं झालेलेच नाहीत. त्यामुळे आहे ती अवस्था बघायला भेटते. मागणी काय मग यानंतर? नाही, या रस्त्याची तर दुरुस्ती तर व्हायलाच पाहिजे होती. कारण डांबर ते जी रस्त्याची जे दुरुस्ती आहे, खराब जे रस्ता झालेला आहे त्यामुळे ती दुरुस्ती झाली असती तर चांगलं झालं असतं. दुरुस्ती तर मग पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये
मग पावसाळ्यामध्ये तर फारच खड्डे पडतात.